105 लोकांची मंजुरी असताना त्यातले 10-20 जे असतात रजेवर असतात। ही बाब खरं तर आपण मान्य केली पाहिजे। पोलिसांकडे त्यासाठी कुठल्या पद्धतीचा निधी नाही। आम्ही 1 कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशी कंट्रोल रूम आमच्या पोलीस स्टेशनला हवाली केली। सगळे जे कॅमेरे आहेत ते निम्मे अर्धे बंद पडले आहेत। मनुष्यबळ आपलं पोलिसांचं आहे ते वाढवण्याच्या दृष्टीने देखील मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी निर्णय होणं गरजेचं होतं। मनुष्यबळाचा इतका अभाव आहे की आज आता उदाहरणच म्हणून सांगायचं झालं तर आमच्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये 105 लोकांची मंजुरी असताना त्याच्यात 70-75 लोकच कायम असतात। त्याच्यातले 10-20 जे असतात ते कुठेतरी बंदोबस्ताला असतात किंवा रजेवर असतात आणि प्रत्यक्षात असलेले लोक 60च असतात। म्हणून मला असं वाटतं की ही बाब खरं तर आपण मान्य केली पाहिजे की मनुष्यबळ जे आहे ते अपूर्ण मनुष्यबळ आपल्याकडे निश्चितपणाने आहे। आणि म्हणून युनायटेड नेशन्सनी सांगितलं होतं की भारतामध्ये प्रत्येक 1 लाखाच्या मागे 222 पोलीस असले पाहिजे किंवा मनुष्यबळ असलं पाहिजे, जेव्हा ते प्रत्यक्षात आपल्या देशामध्ये 130च्या दरम्यानच आहे। चायनामध्ये आपल्यापेक्षा कमी मनुष्यबळ असताना देखील आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं नियोजन पोलीस खात्याच्या माध्यमातून होतं, कारण तिथं टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेला आहे। टेक्नॉलॉजीच्याच बाबतीत सांगायचं झालं तर CCTV कॅमेरे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था लावून देतात। पोलिसांकडे त्यासाठी कुठल्या पद्धतीचा निधी नाही आणि मग जो काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वेगवेगळ्या लोकसहभागातून CCTV कॅमेरे लावले जातात त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी देखील पोलिसांकडे कुठल्याही पद्धतीचा निधी नाही। आम्ही 1 कोटी रुपये खर्च करून अद्यावत अशी कंट्रोल रूम आमच्या पोलीस स्टेशनला हवाली केली। मात्र 4 वर्षात मागच्या पोलिसांकडे त्याचे देखभाल दुरुस्तीचे पैसे नसल्यामुळं ते सगळे जे कॅमेरे आहेत ते निम्मे अर्धे बंद पडले आहेत किंवा त्याच्यात चुकीच्या वेळा येतात, चुकीच्या तारखा येतात आणि त्यामुळे तपास यंत्रणेला त्याच्यामध्ये फार मोठी अडचण खऱ्या अर्थाने निर्माण होती आहे। आणि म्हणून मला मंत्री महोदय आपलं लक्ष याकडे वेधायचं आहे की हे सगळं करत असताना आम्ही नगरपालिका महानगरपालिका खर्च करून सिग्नल लावून देतो किंवा आम्ही CCTV कॅमेरे लावून देतो, त्याची देखभाल दुरुस्ती करणं हे देखील मला असं वाटतं की गृह विभागाने याच्यासाठी काहीतरी तरतूद खऱ्या अर्थाने केली पाहिजे।